नमस्कार मित्रांनो, आज बनवणार आहोत आपण शिमला मिरची भाजी आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने. तर मी याच्यामध्ये 2 पळी तेल घालून घेणार आहे. मोहरी, जिरे, थोडंसं तडकू देऊया. आता लसूण टाकू, हिंग टाकलो आणि बारीक कापलेला कांदा, शिमला मिर्च, टोमॅटो, कोथिंबीर आणि थोडासा निंबू टाकणार आहोत वरून. हे आता चांगलं परतून घेऊया लालसर होईपर्यंत. ते चांगलं एकजीव झाल्यावर मग आपण सगळ्या भाज्या टाकू त्याच्यामध्ये. ते हळद घेतली, धना पावडर, चवीनुसार मीठ. आता हे परतल्यावरती आपण थोडेसे मसाले टाकू. आता त्याच्यामध्ये टाकणार टोमॅटो पण चांगले परतून घेऊया. त्याच्यामध्ये शिमला मिर्च टाकली आहे. शिमला मिर्च पण चांगली एकदम मऊसर शिजेपर्यंत थोडीशी खालवर आपण चाळत राहायचं आहे. तर झाकण ठेवून 5 मिनटं होऊ द्यायचं. परत खालवर करून बघून घ्यायचं की शिमला मिर्च शिजली की नाही. तर त्याच्यामध्ये आपण काढलेले ते मसाले टाकू. त्याच्यामध्ये आता कच्चं बेसन पीठ 2 चम्मच टाकलेलं आहे. आमच्याकडे आहे या बेसन पीठ टाकून ही अशी शिमला मिर्च बनवली जाते. आता हे सगळं एकजीव करून घेऊया. थोडंसं पाणी टाकून शिजू देऊ. आता निंबू पिळून घेतला. निंबूने मस्त आंबट अशी छान चव येते. त्याच्यासाठी मी तर निंबू घातलेला आहे. निंबू हा ऑप्शनल असतो.